शुभ सकाळ. नमस्कार. माझं चॅनलचं आहे मसाला क्रॅप विथ सरला. हे बघा, मी आज दम आलू बनवणार आहे. छोटे छोटे आलू मी उकडून घेतले आणि त्यांना थोडंसं असं प्रेस करणार आहे. असं असं हे बघा असं. आणि मी ते दम आलू बनवणार आहे. त्याच्यासाठी वाटण करण्यासाठी कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहे, मी कढीपत्ता घेतला आहे, एक टमाटर घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, थोडंसं आलं घेतलं आहे, लसूणच्या 5-6 पाकळ्या घेतल्या आहे. मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता आधी बघा, मी तेल टाकते, मोहरीचं तेल टाकते मी. त्याला चांगलं गरम होऊ देते मोहरीच्या तेलाला. हे बघा, मोहरीचं तेल टाकलं आहे मी. मोहरीच्या तेलामध्ये हे छान लागतं. तेल गरम होतं आहे थोडंसं. बघा, मोहरीचं तेल धूर निघेपर्यंत गरम केलं, नाही तर कडू वास येतो त्याचा. हे बघा, मी मोहरीचं तेल टाकलं आहे. हे बघा, नाही तर त्याचा ना असा कडू कडू वास येतो. बघा किती धूर निघतो आहे. आता मी त्यात बटाटे टाकणार आहे. हे बटाटे उकडून ठेवलेले ते टाकणार आहे. ते थोडेसे फ्राय करून घेते. बघा, बटाटे टाकले ना, थोडीशी किंचित हळद टाकते. त्यांना कलर पण येईल आणि छान तळल्या पण जातील. त्यांना चांगले डाग पडून द्यायचे बटाट्यांना. फुल गॅसवर पण तुम्ही तळून घेऊ शकता. हे बघा, असे लाल डाग पडीपर्यंत तळून घ्यायचे चांगले. हे बघा, बटाट्यांना छान डाग पडले. हे बघा कसे झाले बघा. हे बघा, असे डाग पडीपर्यंत त्यांना काढून तळून घ्यायचं. हे काढून घेते. बटाटे तळून झाले. आता त्याच तेलामध्ये मी हिंग टाकते. हे बघा, हिंग टाकला. थोडंसं जिरं टाकते. हे बघा, जिरं फुललं का एक कांदा कापलेला आहे तो टाकते. कांदा थोडासा लाल झाला का कांद्याला थोडं गोल्डन कलर येऊ द्यायचं. बघा, आपला कांदा मस्त लाल गुलाबी रंगावर आला. हे बघा, मी थोड्या कढीपत्त्याच्या काड्या घेतल्या कापून, पानं घेतले 5-6 पानं ते टाकून दिले. आणि आता हे बघा, मी आता तुम्हाला सांगितलं आलं लसूण आणि कांदा टमाटा हे मी वाटण करून घेतले ते टाकते मी आता त्याच्यात. थोडं टाकले. त्याला पण चांगलं फ्राय करून घेते मी. आता तेल सुटेपर्यंत चांगलं तळून घेते त्याला. हे बघा, त्याला झाकून ठेवते थोडा वेळ. हे बघा, आणि मी मसाला घेतला आहे त्याच्यामध्ये टाकायला. लाल मिरची, लाल मसाला आहे, हळद आहे. तुम्ही तुमच्या तिखटच्या स्वादनुसार घ्या. मी थोडी हळद, लाल मिरची पावडर म्हणजे लाल मसाला घेतला 1-1.5 चमचा आणि धना पावडर घेतली 2 चमचे. ती जरा जास्त घेतली. त्यात थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेते. हे बघा, थोडंसं पाणी टाकते मी आणि ते चांगलं मिक्स करून घेते. बघा, थोडं पाणी टाकून चमच्याने हलवून घेते. त्याला थोडंसं भिजू देते, म्हणजे मग हे मसाला तळून झाला का त्यात टाकायला बरं होईल. हे बघा, हे बघा, असं थोडा वेळ राहू देते त्याला साईडला. मसाला तळून घेते मी. चला आपण उघडून बघू. हे बघा, तेल सुटलं बघा मसाल्याला. हे बघा, आता मी त्यात हा मसाला मिक्स केला होता ना, तो सगळा टाकून देते पाण्यात भिजवलेला. त्यालाही थोडं तळून घेऊ. असं सुक्का टाकला का जळून जातो ना तो थोडा, म्हणून मी थोडं पाणी टाकला. आणि आता छान फ्राय होऊ देऊ त्याला मसाल्याला. परत कवर करून दिलं मी 1-2 सेकंदासाठी. आपण उघडून बघू. हे बघा, मसाला पण छान तळला गेला आहे. हे बघा, आता थोडं पाणी टाकून. हे बघा, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाका. मला थोडीशी अशी अंगाला लटकेल असं पाहिजे. हे बघा, अजून थोडं टाकते, शिजेल नाही परत. हे बघा, एवढं टाकते. हां, बस एवढी भरपूर. मी मीठ टाकते. मीठ तुमच्या स्वादानुसार टाका. आणि बघा, हे टाकून देते मी आलू त्याच्यात. हे बघा, ते दाबून घेतले. तुम्हाला सांगितले थोडं थोडं प्रेस करून घ्या. असे झाले.
आता हे शिजवलेले आलू टाकून देते त्याच्यात उकडलेले आणि थोडी शिजू देते तिला, झाकून ठेवते मी. बघा हे बघा भाजी उकळते. मी आता त्याच्यात थोडासा गरम मसाला टाकते. हे बघा थोडासा गरम मसाला टाकते, थोडासा चाट मसाला टाकते. हे बघा चाट मसाला टाकला आणि आता त्याला कमी गॅसवर झाकून देते. थोडीशी कसुरी मेथी पण टाकते. हे बघा कसुरी मेथी माझी घरची केलेली असते, ती टाकते थोडी चोळून. हे बघा आणि थोडा वेळ कमी गॅसवर झाकून देते. ते बघा हे बघा मी गरम मसाला टाकला आणि चाट मसाला टाकला, थोडी शिजू देते. चला आपली भाजी झाली आता. हे बघा अर्धी छोटीशी लिंबूची फोड टाकते. चाट मसाला पण टाकला आहे. चाट मसाला नाही टाकला तर थोडी जास्त वाढवा, लिंबू छान लागतं, चटपटीत मुलांना खूप आवडतं. हे बघा थोडी कोथिंबीर टाकते. गॅस बंद करते, थोडा वेळ झाकून ठेवते, मग मी वाढून घेते. बघा माझे दम आलू झाले. या खायला बघा किती छान दिसते. बघा या खायला तुम्ही पोळी भाजी बरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. या दम आलू खायला एकदम टेस्टी झाले. माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर. मी नवनवीन रेसिपी आणत राहते. धन्यवाद.